कोर्टात केस गेले तरी निर्दोष आहे. त्याला विचार तुझी हाजरी कोणामुळे? प्राण गेल्यावर हाजरी लागत पगार भेटेल? प्राण तुम्ही आलोटा का देव आलोटो? आणि देव आहे का नाही असं म्हणावं. पहिल्या नंबरचे कीर्तनकार गैरहजर आहे. असं ते आमचा चांगला विचार केला तर हे सगळे वाहनं चालू आहे. टायर मध्ये हवा इकट का फुकट? हवा नसेल गाडी जाईल का? तुमची आपली हवा गेल्यावर तुम्ही आपण बसू का, बोलू का? मग ते कोण हलवतो? देव नाही हलवत. देव आहे का नाही असा प्रश्न उद्भवतो. स्टोव मध्ये हवा तिथे तयार होते आणि त्या राखेला उडवते. नौदल मध्ये कचरा अटकला तर म्हातारी म्हणते बाई कचरा. जय गौ माता, जय गोपाल। आप देख रहे हैं गोकुल धाम गौ सेवा महातीर झज्जर हरियाणा में। ये हमारा तर म्हातारी म्हणते बाई कचरा अटकला ते फुडफुडकून आलं पिन मार. आणि ताईने जर हलगर्जीपणानं पिन मारले तर ताईचा निरोप सांगाल तुला कोणी राहणार नाही. ऐकून नाही तुम्ही? नाही काही भीडभाड आहे का तिथं? चांगला मग विचार केला. मी आता मी बोलतो का प्राण आहे म्हणून बोलतो? प्राण आहे बोलतो का नाही? माझा प्राण देव आलोतो का मी? मग 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 माझा प्राण देव आलोते असं माझं जर ध्यानात राहिलं तर मग जेवण वेगळं आहे का एक आहे? मग एकच आहे. मग जेवण तुम्ही एकच आहे. पण का कळत नाही? न कळण्याचं कारण संध्याकाळी कीर्तनात बऱ्याच गोष्टी सांगणाऱ्या आहेत या ऐकायला. आणि त्या बी आपल्या शेतकऱ्याला ज्या माहिती आहे त्याच गोष्टी सांगणार आहेत. आणि खरंच शेतकऱ्याला जास्त माहिती आहे. किती माहिती आहे? या जगामध्ये शेतकरी जर नसेल तर यांना खायला भेटणारच नाही. आणि खरा परोपकारी जर असेल तर पहिल्या नंबरचा. आणि त्याला भाव देत नाही ते चोरतेच भाव कमवून राहिले आणि पैसे कमवून राहिले. जर विचार केला तर सांगा मग आता विषय आणि प्रयोजन.